नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, देशातील सर्वाधिक पसंतीची मिड साइज एसयूव्ही असलेल्या ह्युंदाई क्रेटाचं ईव्ही व्हर्जन भारतीय बाजारपेठेमध्ये येण्यास तयार झालंय। या इलेक्ट्रिक क्रेटावरनं आज पडदा हटवण्यात आलाय। 17 जानेवारीला दिल्लीमध्ये होत असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये ही कार लॉन्च केली जाणार आहे, परंतु त्यापूर्वी या कारची रेंज आणि फीचर्स दाखवण्यात आलेत। ह्युंदाईनं ही क्रेटा ईव्ही आज दाखवली आहे। या कारची किंमत ऑटो एक्सपोमध्ये सांगितली जाणार आहे। ह्युंदाईकडे आयोनिक, कोना यासारख्या इलेक्ट्रिक कार्स आहेत, परंतु त्या खूप महागड्या असून भारतीयांच्या पसंतीसही उतरलेल्या नाहीत। त्यामुळे ह्युंदाईने टाटा नेक्सॉन MG ZS ईव्हीला टक्कर देण्यासाठी क्रेटाचं इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याचा निर्णय घेतलाय। ह्युंदाई क्रेटा ईव्ही एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सेलन्स सारख्या 4 ट्रिम पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे। 3 मॅट रंगांसह 8 मोनोटोन आणि 2 ड्युअल टोन कलर देखील देण्यात आलेत। क्रेटा इलेक्ट्रिक 2 बॅटरी पॅक पर्यायांमध्ये येणार आहे, ज्यामध्ये 51.4 किलोवॅटची बॅटरी पॅक आणि त्याची सिंगल चार्ज रेंज असेल 473 किलोमीटरपर्यंत आणि 42 किलोवॅटची बॅटरी पॅक आणि त्याच्यासोबत सिंगल चार्जिंग रेंज असेल 390 किलोमीटरपर्यंत। यामध्ये डिजिटल की, लेवल 2 ADAS, TPMS, 360 डिग्री कॅमेरा यासह सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत। चार्जिंग पर्यायांमध्ये DC चार्जरचा समावेश आहे, जो फक्त 58 मिनिटांमध्ये 10 ते 80% पर्यंत बॅटरी चार्ज करू शकतो। तर 11 किलोवॅट स्मार्ट कनेक्टेड वॉल बॉक्स चार्जर 4 तासांमध्ये 10 ते 100% पर्यंत बॅटरी ही चार्ज करू शकतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता टाटा MG सोबत आता ह्युंदाईची क्रेटा देखील इलेक्ट्रिक अवतारामध्ये आलेली आहे। तर मग मित्रांनो, ही गाडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।